हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. आज आपण भाग दुसरा मधील सजीवांची जीवनक्रिया भाग 2 हे पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं भाग 1च्या बाबतीमध्ये थोडंसं आपण रिव्हिजन बघूया. कोणत्या कोणत्या होत्या सजीवातल्या जीवनक्रिया? सजीवांची वाढ होते, सजीव प्रजनन करतात, सजीवामध्ये वहन होतं, सजीवांमध्ये चेतना क्षमता असते, त्याच्यानंतर श्वसन करतात आणि सजीवांना पोषणाची आवश्यकता असते. आणि आपण त्याच्यानंतर एक महत्त्वाचं बघितलं होतं की सजीवाची रचना ही पेशीमय असते. ठीक आहे. तर यापैकी आपण मागच्या ह्याच्यामध्ये श्वसन पोषण या दोन आपण जीवनक्रियेची माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपल्याला या पाठामध्ये आता दुसऱ्या काही जीवनक्रियाचा अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यातला आपण आता पहिला महत्त्वाची जीवनक्रिया बघूया आपण. प्रजनन. प्रजनन कशाला म्हणायचं? प्रजनन. प्रत्येक सजीव हा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. या क्रियेला आपण प्रजनन असं म्हणतो. आणि हे प्रजनन आपण बघतो, हे मुद्दाम तुम्हाला स्वतःसारखाच म्हणलेलं आहे. म्हणजे कुत्रा जे आहे, कुत्रीपासून कुत्र्यासारखंच पिलू जन्माला येतं. गुलाबाचं तुम्ही रोप लावलात तर तुम्हाला तशीच गुलाबाची, जसं तुम्ही रोप लावलात तसंच. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो, तुम्ही जशा प्रकारचं बी तुम्ही जमिनीमध्ये रुजवलेलं आहे त्याच प्रकारचं तिथं पीक पण आपल्याला दिसून येत असतं. तर असं स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतो, त्याला आपण प्रजनन असं म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये आपण आता तर इथं पहा, तुम्हाला इथं आकृतीमध्ये काही जीवनक्रिया दिलेल्या आहेत. तर पहिली क्रिया बघा, इथं अ आहे, त्याच्यानंतर ब, क आणि ड याच्यातल्या. आता इथं काय दिलेलं आहे? पहिल्या अ आकृतीमध्ये इथं पहा तुम्ही, मुळं वगैरे दाखवलेली आहेत आणि या मुळापासून त्याच्यासारखाच दुसरा जीव तिथं निर्माण झालेला आहे. ही पद्धती आहे, एकासारखा दुसरा जीव निर्माण झालेला आहे. किंवा इथं पहा दुसरीकडे, हे पहा इथं काय केलेली आहे? कोंबडीनं, इथं कोंबडी आहे, कोंबडीनं अंडा दिलेला आहे. मग अंड्याचं फलन होतं आणि त्याच्यापासून तुम्हाला कोंबडा हाच प्राणी तुम्हाला तिथं मिळेल. किंवा इथं तिसरं दिसलेलं आहे बघा, इथं आहे का, इथं अशा प्रकारे हा केंद्रक आहे. केंद्रक आणि हे पेशीद्रव्य. ठीक आहे. हा केंद्रक आणि हे पेशीद्रव्य. मग काय झालेलं आहे? सुरुवातीला काय दाखवलेलं आहे तुम्हाला इथं पहा, इथं क्लिअरली थोडंसं इथं केंद्रक जो आहे, हे बघा इथं असा पूर्ण मध्यभागी आहे. आणि पुढच्या आकृतीमध्ये बघा, इथं थोडा केंद्रकाचा भाग गेलेला आहे, इथं थोडा केंद्रकाचा भाग. म्हणजे इथं काय झालं सुरुवातीला, आणि आकृती बघा थोडीशी लंबगोल झालेली आहे, थोडासा पेशीचा आकार लंबगोल झालेला आहे. मग हे अशाच प्रकारे होतं. पहिल्यांदा जो पेशी असतो त्याला जनक पेशी म्हणायचं. याला जनक पेशी, ज्याच्यापासून नवीन पेशी तयार होतात त्याला म्हणायचं जनक पेशी. मग जनक पेशीचं काय होतं? सुरुवातीला थोडीशी वाढ होते, थोडासा तो मोठा होतो आणि नंतर हळूहळू हे केंद्रक जो आहे त्या केंद्रकाचं विभाजन होतं. हा जो एकच केंद्रक होतं त्याचं थोडंसं विभाजन होतं. तो वरच्या बाजूला काही भाग सरकतो पेशीच्या आणि खालच्या बाजूला काही भाग पेशी त्याच पेशीमध्ये. आणि नंतर काय होतं? हे पहा, इथं तुम्हाला खाच दिसायला लागली, अशी दोन्ही बाजूनं अशी खाच तयार होते. आणि ही खाच हळूहळू अशी दोन्ही बाजूनं वाढत जाते. अशी ही खाच इकडून येते, ही खाच इकडून येते, अशी दोन्ही वाढत जाते. आणि हा एक पेशी वेगळा होतो, हा एक पेशी तिथं वेगळा होतो. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे काय झालेलं आहे? आता या एका जनक पेशीपासून तुम्हाला 2 नवीन पेशी मिळालेल्या आहेत. या 2 नवीन पेशीला काय म्हणायचं? अपत्य पेशी. अपत्य पेशी.
परत हा पेशी काय होतो, हा पेशी वाढतो, मोठा होतो, हा पण पेशी वाढतो, असा मोठा होतो. त्याचं इथं केंद्रक राहणार, इथं बाकीचं जीवद्रव्य राहणार. मग नंतर काय होतं, हीच क्रिया परत होते. या केंद्रकाचं परत विभाजन होतं हे अशा प्रकारे. वर थोडा भाग जातो, खाली काही भाग येतो. या केंद्रकाचं विभाजन होतं, याचं काही वर भाग, काही छोटा भाग, वर खाली. परत काय होईल, इथं ह्याच्यामध्ये खाच निर्माण होते अशी, याच्यामध्ये पण अशी खाच निर्माण होते. ही खाच हळूहळू अशी वाढत जाईल, ही पण खाच हळूहळू अशी वाढत जाते. ही खाच अशी वाढत जाते, ही खाच अशी वाढत जाते. म्हणजे इथं काय झालं आता, इथे एक पेशी, इथे एक पेशी आणि याच्यापासून इथे एक, इथे एक, असे 4 पेशी तयार झाले. समजलं? तर अशा प्रकारे काय झालं आता, इथं एका पेशीपासून 2 झाले होते, 2पासून आता एकूण किती झाले, 4 झाले. मग अशा परत आता याचं विभाजन होणार, याच्यापासून 2 येणार, याच्यापासून 2, असं अगणित असे पेशी तिथं तयार होतात. याला द्विविभाजन पद्धती म्हणायचं. तर आधी फक्त आता तुम्ही इथं एवढंच लक्षात ठेवा की पेशीपासून जे असतं या नवीन पेशी ह्या तयार होत असतात. मग आता जसा इथं हा जो पेशी होता त्याच्यासारखेच इथं पेशी तयार होतात. इथं जसं अंड पडलेलं अंड असतं त्याच्यासारखाच नवीन सजीव तयार होईल. तर असं प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करत असतो. त्या क्रियेला आपण प्रजनन असे म्हणतो. मग कशासाठी आवश्यकता आहे, प्रजनन का झालं पाहिजे, ही अत्यावश्यक क्रिया आहे का? हो, तर प्रजनन हे अत्यावश्यक क्रिया आहे. आपल्या सजीवांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, सर्व ही सजीवसृष्टी अस्तित्वात ठेवण्यासाठी आपल्याला प्रजननाची आवश्यकता आहे. तुम्ही विज्ञानमध्येच आपण पहिल्या पाठामध्ये थोडंसं पाहिलं होतं की बऱ्याचशा सजीवांच्या जाती या नष्ट पावत चाललेल्या आहेत. डायनोसॉर वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर असे प्राणी जे आहेत त्याच्या जाती नष्ट झाल्या. का नष्ट झाल्या? कारण त्या प्राण्यांचं पुढे प्रजनन झालं नाही, त्याच्यापासून नवीन जीव निर्माण झाले नाहीत. त्याच्यामुळं नवीन तिथं डायनोसॉरच तयार झाले नाही. आणि आपण प्रजननामध्ये बघतो की प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो. म्हणजे तुम्हाला डायनोसॉर जर प्राणी तयार करायचं असेल तर तुम्हाला डायनोसॉरपासूनच त्याचं प्रजनन घडवून आणलं पाहिजे. तर असं सजीवांचं म्हणजे महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्या जातीचा विस्तार करण्यासाठी, ठीक आहे, जातीचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला प्रजननाची आवश्यकता असते. त्याच्यानंतर अजून अजून काय गरज आहे प्रजननाची? पहिलं काय सांगितलं, आपल्या जातीचं अस्तित्व टिकवायसाठी, जातीचे अस्तित्व. आता उदाहरणार्थ एखादं तुमच्या शेतामध्ये गुलाबाचं झाड आहे, अतिशय मोहक असे मोठे मोठे त्याला पांढऱ्या रंगाची म्हणा किंवा अबोली रंगाची मोठी मोठी अशी फुलं येतात आणि ते तुमच्याकडे आहे ते फुलाचं झाड. पण समजा ते कालांतरानं नष्ट झालं, ते मृत पावलं वनस्पती, तर तुमच्याकडे तशा फुलाचं झाड राहणार आहे का? नाही राहणार, नाही मिळणार तुमच्याकडे. मग तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं अस्तित्व, तशीच फुलं तुम्हाला कायम मिळत लागावीत म्हणून काय करावं लागेल, तुम्हाला त्या गुलाबाच्या फुलापासून आधीच तुम्हाला दुसरे तशाच गुलाबाची फुलं म्हणजे तसेच वनस्पती तुम्हाला तिथं लागवड करावी लागेल. त्याचं हे करून काप काढून आपण छेदकाप वगैरे काढतो, त्याला आपण कलम वगैरे म्हणतो. मग ते कलमाद्वारे वगैरे मग तुम्हाला काय करता येईल, तिथं नवीन पाहिजे तेवढे तुम्हाला गुलाबाची झाडं तशाच प्रकारची तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तयार करता येतील. जर तुम्ही नाहीच केलात तर ते जर खराब झालं तुमच्या ह्याच्यातलं तर ते नष्ट पावेल. खूपदा तुमच्या आता अशा पण होतं, आंब्याचं झाड ऐकलं असेल, आंब्याचं चिंचेचं झाडं वगैरे आधी होती, आता नाहीत. आंबे आधी आम्ही लहानपणी खूप खायचो, पण आता आमच्या शेतात आंब्याचं झाड नाही, असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. मग आधी झाड होतं तेव्हा मग ते आंबे मिळायची, पण त्याच वेळेस जर आपण त्या आंब्याच्या कोयापासून त्याचं जर प्रजनन घडून आणलं असतं, नवीन आंब्याच्या जाती जर तयार करून ठेवल्या असत्या, तर तुम्हाला आजच्या पिढीपर्यंत किंवा पुढे सुद्धा तुम्हाला त्या पिढीसाठी त्या उपयोगी पडल्या असत्या. पण आपण तिथं प्रजनन न घडून आणल्यामुळं त्या जातीचं तिथं अस्तित्व राहिलेलं नाही. म्हणून जातीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रजननाची आवश्यकता असते. आता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे, एकतर त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि दुसरं जातीचा विस्तार करणं.
जातीचा विस्तार. आंब्याची झाडं आहेत, मग ते झाड आहे तुम्हाला खूप म्हणजे थोड्या प्रमाणात त्याच्यापासून तुम्हाला फळं मिळत असतील, पण तुम्हाला त्याचं अधिक फळं मिळावीत म्हणून मग तुम्हाला काय करावं लागेल, एका झाडाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे तुम्हाला करावे लागतील. मग ते केल्यानंतरच तुम्हाला ती आंबा जी जात आहे त्याचं तुम्हाला तिथं विस्तार झालेला दिसून येतो. तर असं जातीचा विस्तार करण्यासाठी आपल्याला तिथं प्रजननाची आवश्यकता असते. आता मानव ही एक जात आहे. मग आपण बघतो एकाच अस्तित्व टिकून राहण्यासाठी एका माणसाने दुसऱ्या एखाद्या किंवा एखाद्या दुसरा माणसाला जन्म दिला तरी चाललं असतं. पण तसं असतं का? नाही. आपण आपल्या वंशाचा विस्तार करतो. एकापेक्षा 2 अपत्य 2 आपण जन्माला घालतो. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या जातीचं तिथं विस्तार होत असतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रजननाचं तिसरं महत्त्व जे आहे ते म्हणजे ते म्हणजे उत्क्रांती घडवून आणणे. उत्क्रांतीसाठी आपल्याला प्रजननाची आवश्यकता असते. पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलेलं होतं उत्क्रांती. पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये बदल होत जातात. मग त्या बदलानुसार आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असतं. मग हे बदल घडवून आणत असताना आपल्याला तिथं म्हणजे काही आपल्या शरीररचनेमध्ये बदल होतो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. मग आता हे उत्क्रांती होण्यासाठी जर प्रजननच थांबलं तर उत्क्रांती होईल का? होणार नाही. त्याच्यामुळं प्रजननामध्ये त्या बदलत्या वातावरणामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची क्षमता त्या नवीन सजीवामध्ये निर्माणच होणार नाही. त्याच्यामुळं हळूहळू ती जाती असेल, ते सजीव असतील, ते नष्ट पावतील आणि हळूहळू सजीवसृष्टीवर पूर्ण त्याचा परिणाम होईल. म्हणजे उत्क्रांतीसाठी सुद्धा वातावरणात आपोआप बदल होतात, पण त्या बदलत्या वातावरणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी उत्क्रांतीची गरज असते. मग ती उत्क्रांती घडवून आणण्यासाठी प्रजननाची आवश्यकता असते. तर असं प्रजननाचे मुख्य महत्त्वाचे 3 म्हणजे पॉईंट्स आहेत. पहिलं जातीचं अस्तित्व टिकून ठेवणे, दुसरं जातीचा विस्तार करणे आणि तिसरं प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक म्हणजे उत्क्रांती घडवून आणण्यासाठी प्रजनन ही एक महत्त्वाची क्रिया आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरा पॉईंट आहे प्रजननाचे प्रकार. प्रजननाचे प्रकार. प्रजननाचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे अलैंगिक प्रजनन. आणि दुसरा आहे लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. त्याच्यातलं आपल्याला आता पहिल्यांदा पहा अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन कशाला म्हणायचं? तर युग्माणूच्या निर्मितीशिवाय, पुढे सांगते तुम्हाला, युग्माणूची निर्मिती कशाला म्हणायचं? युग्माणूच्या निर्मितीशिवाय होणाऱ्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. युग्माणूच्या निर्मितीसाठी. तर युग्माणू कसा तयार होतो? पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक. समजा हा आता पुयुग्मक आहे आणि दुसरा आहे हा स्त्रीयुग्मक. याच्यापासून एकच असा युग्मक तयार होतो, एकच पेशी तयार होतो, त्याला म्हणायचं युग्माणू. मग हा काय सांगितला तुम्हाला? स्त्रीयुग्मक म्हणजे हा स्त्री जातीकडून घेतलेली एक पेशी असते. पुयुग्मक म्हणजे पुरुष जातीकडून घेतलेली एक पेशी असते. म्हणजे स्त्रीकडून आलेली एक पेशी आणि पुरुष जातीकडून आलेली एक पेशी, त्याच्यापासून एकच पेशी तयार होतो असा, त्याला म्हणायचं युग्माणू. मग ज्याच्यामध्ये अशा प्रकारे युग्माणूची निर्मिती होत नाही, युग्माणूच्या निर्मितीशिवाय एकाच प्रकारच्या जातीपासून,
एकाच प्रकारची जात म्हणजे नर असेल किंवा मादी असेल. इथं काय झालेलं आहे पहा, इथं नर पण पाहिजे मादी पण पाहिजे. पण या अलैंगिक प्रजननामध्ये काय होतं, एकाच प्रकारची जात म्हणजे नराकडून किंवा मादीकडून, किंवा काही सजीव असे असतात ज्याच्यामध्ये नर मादी हा भेद नसतो, सगळे तुम्हाला सारखेच एकाच ह्याचे दिसून येतात. तर असं याच्या एकाच पेशीपासून जे प्रजनन होतं त्याला म्हणायचं अलैंगिक प्रजनन. ठीक आहे. तर अलैंगिक प्रजनन म्हणजे युग्माणूच्या निर्मितीशिवाय होणारे प्रजनन, त्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रजननाचे अजून प्रकाराची महत्त्वाची माहिती आहे किंवा महत्त्वाचे टप्पे प्रजननाचे. पहिला आहे त्याच्यातलं पहिला आहे एकपेशीय सजीवातील एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. एकपेशीय सजीवातील एकपेशीय सजीवामध्ये कशा प्रकारे अलैंगिक प्रजनन होतं त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर एकपेशीय सजीवामध्ये लैंगिक प्रजनन हे परत मुख्यतः 3 प्रकारे होतं. पहिलं आहे द्विविभाजन पद्धती, द्विविभाजन. दुसरा आहे बहुविभाजन आणि तिसरा आहे मुकुलायन पद्धती. द्विविभाजन, बहुविभाजन आणि मुकुलायन या 3 पद्धतीने एकपेशीय सजीवातील. आणि आता बहुपेशीय सजीवामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होतं. तर आपल्याला एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन पाहायचं आहे. तर पहा, इथं एकपेशीय सजीवामध्ये द्विविभाजन पद्धती. द्वि म्हणजे 2, एका पेशीपासून 2 पेशी तयार होणं. आत्ता जी आकृती तुम्हाला दाखवलेली होती, एका पेशीपासून 2 पेशी तयार होणं, हे पहा इथं हा एक पेशी आहे, या एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत, याला म्हणायचं द्विविभाजन पद्धती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरी पद्धती बहुविभाजन पद्धती. बहु म्हणजे आता काय नाव लक्षात येतं, एकाचे अनेक वेळा विभाजन होते. एकाचे अनेक वेळा, समजा हा पेशी आहे, हा पेशी आहे, त्याच्यानंतर हा मधला जीवद्रव्य आहे आणि हा सेंटरला केंद्रक आहे. मग याचं काय होतं, याचंच अनेक वेळा विभाजन होतं. हे अशा प्रकारे हे असं खूपदा विभाजन होतं. मग केंद्रकाचा थोडा भाग जीवद्रव्य, केंद्रकाचा थोडा भाग जीवद्रव्य, असं या पद्धतीने याला म्हणायचं बहुविभाजन. तर हे अमिबामध्ये दिसून येतं. थोडंसं आता पुढे डिटेलमध्ये पाहूया. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे कलिकायन. नावावरनं लक्षात येतं, कलिका, कळी येणं, कळीपासून परत दुसरा जीव निर्माण होतं, त्याला म्हणायचं कलिकायन पद्धती. तर असं एकपेशीय सजीवामध्ये आपण पाहिलं की 3 प्रकारे प्रजनन होतं, द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. तर इथंच आपण थांबूयात आज. तर पहिल्यांदा आपण पाहिलेलं होतं